काही आता जस्ट पप्पांनी आम्हाला सोडून गेलेच रिक्षात. आता आम्ही चाललो कुंभारकान पाड्यात. काहीच तर आता आपण पोहोचलोय कुंभारकान पाड्याला. तुम्हाला पालखी दाखवतो. पालखी अजून आली नाही, रथ येत. विनंती तुला काहीच तर आम्ही थांबलेलो आता इथे नवापाड्याच्या मंदिरावर आणि तिथे भेटलाय नाश्ता. नाश्त्याने भेटलाय शेंगदाणा पोह्यासोबत आहे का? साईराम. पप्पा कुठे? मामा बरं ना. तर काही आता आम्ही आलोय अग्रवाल कॉलेजची इथं गंधारीला. तर आता आम्ही सगळे आराम करतो, बघू शकता आपली मित्रमंडळी यांना दाखवणार. तर काही आता आम्ही मस्त आराम करू, जेवण त्याच्यानंतर 3-3:15 वाजता इथून पुढचा प्रवास करू. पुढचा स्टॉप आहे सातारा. गाईज आता असं वाटतोय की इथे पाऊस पडेल, म्हणजे पावसाने कालून घातलेलं आहे. हे बघा गडगडतोय पण. अजून 2 वेळा बाकी झाडा मस्त आहे गाईज. तर आता जस्ट आमचा जेवण झालंय आणि आलो इथे जरा बसायला. काहीच तर आता आमचं जेवण झालंय. आता आम्ही जरा करतो टाइमपास जरा झोपतो. मग लगेच उठून परत चालायला सुरू करू. आमचा पहिला झेंडा घेतो. हे बोलतो तुम्हाला पहिला झेंडा भेटणार नाही, आम्ही देऊ टक्कर, ओव्हरटेक करू, बघू झाला. गाईज तर आता जस्ट आम्ही निघालोय गंधारीवरून. आता जाऊ पुढे, तुम्हाला दाखवतो. तर आम्ही आता चालत होतो आणि चालता चालता खूप जोरात पाऊस चालू झालाय. तुम्हाला दाखवतो. हे बघा पोरं थांबलेत आमचे कसे. हे बघा यो छोटा आहे. या पाऊस गाईज तर आता जस्ट पाऊस गेलाय आणि आता निघालोय आम्ही. रस्ता बघा, या अशा रस्त्यातून चालत जायला लागतो. रस्ता खूप घाण झालाय, तुम्हाला दाखवतोय बघा. चिखल बघा, चिखल, पाय चटकतो. ते बघू शकता पाण्यासाठी दादा आणि काकांना पण दाखव. काकांना दाखव. काका पण आपली सेवा करतात पाण्यासाठी दरवर्षीप्रमाणे. आता थांबलोय जरा, ब्रेक घेतलाय बघा. तर गाईज फायनली आम्ही हॉल्टवर पोहोचलोय. आमच्या टाइम बघा 7 वाजत आले. या टायमाला आम्ही पोहोचलोय आमच्या हॉल्टला. तुम्हाला हॉल्ट दाखवतो.
काहीच तर आता आलोय आम्ही आमच्या हॉटेलला. तुम्हाला दाखवतो वरती जाऊन कसं काय आहे. एक भात दाल पण यायचा बाकी पापड घेत आहे तुला भात नाही पाहिजे ना टाक ना. गाईज तर आता आपण चाललोय रूम मध्ये झोपू. आता तुम्हाला रूम दाखवतो जरा. गाईज तर मी हा ब्लॉग इथेच एंड करतो. आता मी जाऊ झोपायला. झोपू आणि मग आता उद्या सकाळचं दाखवतो तुम्हाला डायरेक्ट.